नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। मुंबई से सटे मीरा भाईंदर मेट्रो के तहत 3 फ्लाईओवर का निर्माण किया गया है। इसमें से एक फ्लाईओवर नागरिकों के लिए खोल दिया गया है। दूसरा ब्रिज साईं बाबा नगर से शिवार नगर गार्डन तक होगा और इसका उद्घाटन 8 मार्च को किया जाएगा। फ्लाईओवर को लेकर श्रेय लेने की लड़ाई शुरू हो गई है। स्थानीय बीजेपी विधायक नरेंद्र मेहता और सरनाइक के बीच मामले को लेकर श्रेय लेने की होड़ मची हुई है। पिछले हफ्ते बीजेपी विधायक नरेंद्र मेहता ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात की थी और फ्लाईओवर का उद्घाटन उनसे कराने की मांग की थी। वहीं सरनाइक द्वारा उद्घाटन की तारीख की घोषणा के साथ ऐसी संभावना जताई जा रही है कि भाजपा और शिवसेना में उद्घाटन को लेकर अलग अलग मत है और अंदर खाने कुछ ठीक नहीं चल रहा है। दिवसापासून मीरा भाईंदर शहरातील जनतेची मागणी होती की या ठिकाणचे जे उड्डाण पुलाचं काम लवकरात लवकर करावं। आज एमएमआरडीचे अधिकारी आणि ठेकेदारासमोर पाहणी केली आणि त्यांना शेवटचे मी 4 दिवस दिलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये 8 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे एमएमआरडीचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदर शहरातील जनता या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे मागणी करत होते आणि मला अभिमान आहे, आनंद आहे या गोष्टीचा की हे आता ब्रिज तयार होत आहे। त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली, आमच्या शिवसेनेच्या लोकांनी मागणी केली की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्यावं, कुणी मागणी केली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं, कुणी मागणी केली रतन टाटाजींचं नाव द्यावं आणि ह्या तिन्ही मागण्या आपण पूर्ण करू शकतो। कारण 3 ब्रिज होत आहेत। या तिन्ही ब्रिजला या 2 मोठे नेते राजकीय क्षेत्रातले ते एक प्रसिद्ध उद्योगपती यांचं जर नाव दिलं तर शहरातल्या लोकांना सुद्धा आनंद वाटेल। त्यामुळे हे नाव देण्याचं सुद्धा मी निर्णय घेण्याचं विनंती एकनाथ शिंदे साहेबांना करणार आहे आणि तशा प्रकारचं पत्रही त्यांना देणार आहे। प्रामुख्याने या सोसायट्या ज्या आजूबाजूच्या आहेत, सुंदरनगरपासून बाकीच्या सोसायटीने सुद्धा मला मागणी केली होती की हे ब्रिज झाल्यानंतर आणि मेट्रो चालू झाल्यानंतर त्याला ईस्ट वेस्टला म्हणजे इकडनं तिकडे जायला फुट ओव्हर ब्रिज पाहिजे। तर मी आमच्या एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला सूचना केली की ज्या दिवशी आपण याचं लोकार्पण करणार त्याचं फुट ओव्हर ब्रिजचं सुद्धा भूमिपूजन त्याच दिवशी करावं, जेणेकरून भविष्यामध्ये लोकांना सर्वसामान्य जनता जी आजूबाजूला राहते त्यांना सुद्धा एक चांगला न्याय मिळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ने-आण जी होते ती सुद्धा योग्य प्रकारे होऊ शकते। काँग्रेसच्या आंदोलनाचा इच्छा पाहिजे त्याच्याबद्दल काय? माझे मित्र आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय मुझफ्फर हुसेन माजी आमदार त्यांना मी विनंती करतो की 8 तारखेला आता लोकार्पण होणार आहे। काही तांत्रिक गोष्टींमुळे 3-4 दिवस ह्या कामाला लागणार आहेत, परंतु शेवटची डेडलाईन दिलेली आहे की 4 दिवसामध्ये आपण या ब्रिजचं काम पूर्ण करावं, जेणेकरून नगरविकास आणि एमएमआरडीचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना मी ह्या ब्रिजचं उद्घाटन करायला घेऊन येईल। बरोबर 8 तारखेला दुपारी 12:30 वाजता एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि मुझफ्फर साहेबांना पण त्या ठिकाणी आमंत्रित करू। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण आम्ही करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही फोटो आला होता जो का देणारी फोटो होता, आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा? नाही बघा, ही तर ज्या पद्धतीनं ही घटना घडली आणि मन विचलित झालं। काल रात्रीपासून जेव्हा संतोष देशमुखच्या हत्याकांडातले ते जे पुरावे आहेत किंवा जे फोटो आहेत जे FIR मध्ये दाखल केलेले आहेत ते जेव्हा टीव्हीवर बघत होतो तेव्हा टीव्ही सुद्धा बघायची इच्छा होत नव्हती। चॅनल बंद करावं की काय असं मनामध्ये वाटत होतं। अशा प्रकारचे निर्घृण हत्याकांड केलंय एखाद्या व्यक्तीला आणि तोही गावचा सरपंच असताना त्याला जर अशा पद्धतीनं मारहाण होत असेल तर निश्चितपणे ते घृणास्पद बाब आहे। पूर्ण ह्या घटनेचा मी निषेध शिवसेनेच्या वतीनं करतो आणि ह्या सगळ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी अशी मी मागणी सुद्धा करतोय। मीरा भाईंदर शहर शिवसेनेच्या वतीनं आज संध्याकाळी 7 वाजता वाल्मिक कराड व त्याचे जे सहकारी आहेत ज्यांनी ह्या सगळ्या निर्गुण हत्याकांडामध्ये भाग घेतलेले आहे त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा आहे। त्यामुळे फक्त आंदोलन न करता ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या राज्याचा मंत्री म्हणून मी मागणी करणार की लवकरात लवकर या वाल्मिक कराडसह त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी।